उदय महाराज दिल्लीला जाऊन राहिले, किती दिवस होते? लय दिवस भेटच नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले, दुसऱ्या लाईनीत उभा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाचं ताट धुडकावून लावून पुन्हा माघारी यायचा पसंत केला आणि दिल्लीत गेलो, मुक्काम केला, परत आलो तर दिल्ली काय येणार? एवढा अपमान करून घ्यायचा, एवढा अवमान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज होती? स्वाभिमानी सातारा जिल्ह्यातल्या माणसाला हे पसंत नाही. आणि आता खासदार आहेत ना ते राज्यसभेचे, मग शशिकांत शिंदे तुम्हालाच निवडून दिले. दोन खासदार होते. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचे विरोधी काय एवढी लाट आली? तरी विचार केला. 2014ला त्यांना संधी दिली, मोठी आश्वासनं आपल्याला मिळाली. भ्रष्टाचार रहित भारत आम्ही निर्माण करू, विरहित भारत निर्माण करू असं देशातल्या जनतेला सांगण्यात आलं. लोकांना वाटलं फार चांगलं होईल. आता बातम्या काय येतात? भ्रष्टाचार करण्याचा नवा मार्ग उडकला आहे. या देशातल्या सगळ्या कंपन्यांना दमदाट्यात येऊन ईडी दाखवून, आयटी दाखवून भारतीय जनता पक्षाला देणग्या घेण्याचं पाप मागच्या 5 वर्षात झालं. 10,000 कोटीपेक्षा जास्त रकमा देणग्या स्वरूपात भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर गेल्या. 10,000 कोटी रुपये कशाला म्हणतात? का सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजेत? त्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं सगळी यादी जाहीर करा, कोणी कुणाला देणग्या दिल्या हे कळलं पाहिजे. सुप्रीम कोर्टात ज्यावेळी हत्ताला पेटलं त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने झट मारत सगळी नावं जाहीर केली आणि नावं जाहीर केल्यावर लक्षात आलं की एवढ्या लोकांना धमक्या दिल्या, नोटिसा दिल्या, त्यांनी आत जायच्या आधी पैसे दिले किंवा आत दिल्यावर बाहेर येण्यासाठी पैसे दिले. हा भ्रष्टाचार नाही? कोणत्या तोंडाने तुम्ही सांगणार की आम्ही भ्रष्टाचार विरहित व्यवस्था निर्माण केली? तुम्ही तर लेजिटिमाइज केलं भ्रष्टाचार, कायदेशीर विहित मार्ग तयार केला भ्रष्टाचाराचा.